पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय झाले आता? काय केलं यांनी? अहो वंस, बयोच्या सासूनी दिलेल्या बांगड्या उमेनी विहिरीत टाकल्या। अगं बाई, काय ग उमे, कोणत्या थराला गेलीस गो? अगो तू तरी काय तिची री ओढतीयस? अहो जनार्दनाने स्वतः पाहिले तर। हो तर तो वेडा सांगणार आणि तुम्ही ऐकणार। अगो तुझ्या बयोनीच दिल्या असतील कोणाला तरी उदारपणा दाखवत, आणि आता माझ्या उमेवर आळ घेतीये खोटारडी कुठली। हे बघा काकू, काहीही झाले तरी माझी बयो खोटे नाही बोलणार। असं? हो हो, हे बरी खरे आहे हो। प्रभाकर उतरलाय विहिरीत, काय खरे काय खोटे हे कळेलच, ते येईलच बाहेर आता। चल ना बघू। चला 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 बघूच या। काय झाली? मिळाल्या का बांगड्या? हे वहिनी, मिळाल्या बांगड्या। मिळाल्या बाई बांगड्या, देवच पावला। काकू आता काय म्हणणे तुमचे? मी काय बोलणार? उमे बाई का ग केलेस असे? माझ्या मुलीची कृती सगळ्यांना दिसते, पण तिची मनस्थिती जाणून घेताय का कुणी? हो पण जनार्दनाने पाहिले नसते, सांगितले नसते आणि प्रभाकराने विहीर ढुंडाळली नसती तर काय झाले असते आज? असं का वाटते? त्र्यंबकराव, यावर्षी पालखीचा मान वल्लभ पंतांचा, आणि त्यामुळे स्वारी खुश दिसते। नव्हे, पुन्हा बाशिंग बांधण्याचा योग आहे म्हणून ही खुशी आहे। अहो मी बोललो तर राग येईल तुम्हाला, पण हा विजोड व्यवहार तुम्हाला टाळता आला असता। तुम्हाला काय वाटते, आम्ही नसतो तर वल्लभपंत त्या स्थळापर्यंत पोहोचू शकले नसते? पटवर्धन, तुम्ही फारच आदर्शवादी आहात बुवा। वय झाले तरी भाबडेपणा काही कमी झाला नाही तुमचा। असू दे, पण तुम्ही किती नावं ठेवलीत तरी आम्ही आमचा आदर्श धळू देणार नाही। काही झालं तरी गोऱ्या सरकारचा आम्ही निषेधच करणार। आता दगडावर डोकं आपटून घ्यायचं तसं कोणी ठरवलं असेल तर आम्ही काय बोलणार? अहो तुम्ही कसे बोलाल? लोकांच्या मानावळून गोऱ्या सरकारासाठी तुम्ही सारा वसूल करता आणि लहानपणापासूनची मैत्री विसरता। तुम्हाला पटत नसेल पटवर्धन, पण जे काम आम्ही स्वीकारतो ते प्रामाणिकपणे करतो। आणि आता जोगांच्या बद्दल म्हटले तोच नियम, आम्ही जरी सारा वसूल केला नाही तरी दुसरा कोणीतरी नेमून सरकार सारा वसूल करेलच। मग आम्ही केले म्हणून काय बिघडले? मैत्री विसरून तुम्ही सारा वसुलीसाठी सदाशिवाला बळजबरीने पाठवलं, पण तिथेही झोळाई आईच्या कृपेनं तुमची होणारी सूनच माझ्या मदतीला धावली। अहो या वेळेस सुटका झाली ना तुमची? झाले तर काय पटवर्धन,
मैत्री आणि व्यवहार या दोन्ही गोष्टीत आम्ही गल्लत करत नाही. बर. अहो पटवर्धनांचे जाऊ द्या हो. त्र्यंबकराव, तुम्ही आज आमच्या लग्नाचा मुहूर्त काढणार होतात ना, त्याचे काय झाले? अहो शुभ कार्यास विलंब नको. तुम्ही आज भेटणार तेव्हा हा विषय निघणार हे आमच्या ध्यानी होतं. खरे शास्त्रांना भेटून आम्ही विवाहाचा मुहूर्तच काढून आलेलो आहोत. काय निघाले मुहूर्त? येत्या पौर्णिमेस वल्लभपंत आणि उमा यांचा विवाह निश्चित केलेला आहे. वा 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 वा. आणि त्यानंतर 15 दिवसांनी म्हणजे येणाऱ्या अमावस्येच्या 4थ्या दिवशी विनायकी चतुर्थीला सदाशिव आणि बयो यांचा विवाह निश्चित केलेला आहे. वा, म्हणजे माझे आणि उमेचे लग्न आधी होणार तर. शुभमंगल सावधान. अगो दिवे लागणी झाली ना, आता बंद करा हे काम. आई आई बंद करा बरं. बस झालं. बाई 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 बाई, निभावले हो जनार्दन आणि प्रभाकरामुळे. नाहीतर त्या सान्यांसमोर आपली अब्रूच गेली असती हो. तसेही बयोच्या नावाने त्या गोदावैनी शंखच करीत असतात. त्यात आता हिची अणीभर. काय नर्मदे, काय बोलतीयस तू? का गेलीस ती सान्यांसमोर अब्रू? काढा काढा नर्मदाबाई, बांगड्यांचा विषय काढा. म्हणजे जाऊबाईंना सुद्धा कळू देत, त्यांच्या पुढे सुद्धा माझी मान खाली जाऊ देत आणि उमेच्या पदरात अजून एका चुकीची भर पडू देत. काढा काढा काढा, बांगड्यांचा विषय काढा हो, काढा. तुम्ही विषय संपवला नाहीत म्हणून मनसेंनी विषय काढला हो. आधीच त्या बांगड्यांवरून रामायण झाले. नाही, उमेचा त्रास कळतोय हो प्रत्येकाला, पण बयूच्या बाबतीत तिने असे नको होते वागायला. राधे, अगो शहाणी ना तूही असे वागू लागलीस. म्हणजे मी वेडी? अगो काय म्हणावे आता. पुरुष मंडळी घरात नाहीत म्हणून आवाज वाढलाय तुमचा. कशाला भांडताय? अगं आई, उमेने बयो निजलेली असताना तिच्या सासूबाईंनी दिलेल्या बांगड्या काढून विहिरीत टाकल्या. काय? हो, पण जनार्दनाने पाहिले आणि सांगितले तेव्हा प्रभाकराने विहिरीत उडी मारून त्या बांगड्या काढल्या. परमेश्वरा. अगो या कार्टीमुळे आज मला ऐकून घ्यावे लागते आहे. आज चोरीचा आळ आलाय. लग्न होऊन सासरी जाईपर्यंत मला काय काय ऐकावे लागणार आहे देवाच ठाऊक. त्या प्रभाकराने उगाच काढले गो तुला विहिरीतून. मेली असतीस ना तर तूही सुटली असतीस आणि मी सुद्धा. सुभद्रे, अभद्र बोलू नये गो. उमा ये. अगो झाले. उमा ते तू का आलीस इथे? जा बघू. अगं मला माहितीये सगळे तुझ्यावर रागावलेत, पण मी नाही रागावले. खेळताना जसं आपण एकमेकांच्या वस्तू लपवतो तसंच केलं असशील की तू. गंमत केलीस ना माझी. उगीच मोठेपणाचा आव आणू नको हो. मुद्दामच फेकल्या होत्या मी तुझ्या बांगड्या. काही गंमत बिम्मत केली नव्हती. आणि तू कशाला आलीस ग इकडे? जा बघू. माझे मन टाळ्यावर नाहीये. मी काय करेन सांगता येत नाही. जा. अगं पण उमा ते जा म्हणते ना. तू अशी नाही ऐकायची. अगं 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 उमा ते उमा ते उमा ते उमा ते अगं उघड दार. उमा ते
नानू. हा बाबू. अरे काल रात्री आपण उगीच घाबरलो. म्हणजे? अरे म्हणजे भूत वगैरे काही नव्हतंच. काय सांगतोस काय बाबू? अरे आपल्याला घाबरवणारे कोण होते माहितीये का? कोण? अरे आपले बारकू काका. बारकू काका? मग अरे त्यांनीच तर काल रात्री सदाभाऊला सोबत केली ना. म्हणजे बारकू काका. बघ ना. पण ते आपल्याला ओळखू कसे आले नाहीत? हो रे. ते पण बरे झाले हा बाबू. त्या वैद्य बुवांना पटवर्धन काकांकडे वेळीच नेले, नाहीतर सुशीला ताईचा नवरा जगलाच नसता रे. हो रे. नाही ते एक बाबू. अरे हो आपल्या बाबूचो आणि नानूचो आवाज. हो हा काय झाला काय? चल बघूया. बाबू. नानू. झालं. अरे जनावर नसलो. बाबू. बाबू. अरे बाबू. 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 नारायणराव, तुमची मुलगी बयो मोठी पराक्रमी आहे आणि यांचा मुलगा सदाशिव पुण्याहून शिकून आलाय. तर जोडा चांगला शोभून दिसेल. हो हो. आई झोळाई देवीची कृपा. झोळाई देवीचा. झोळाई देवीचा. झोळाई देवीचा. सालाबाद प्रमाणे आई झोळाईच्या उत्सवाचा कार्यक्रम ठरवण्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत. तेव्हा तिचा आशीर्वाद घेऊन श्री गणेशा करूया. हो हो. बाबू. बाबू. अरे बाबू. 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 बारकू काका. बाबू. जनावर नसलं. पायाला जनावर नसलं. त्याला जागा ठेवा. त्याला जागा ठेवा. बाबू. बारकू काका. काय घाबरा नको. बाबू. बाबू. बाबू माझ्याकडे बघ. बाबा आम्ही आचव ना. आम्ही आचव. बाबू. बाबू. बाबू माझ्याकडे बघ. बाबू माझ्याकडे बघ. हा माझं सोन्या तो. बाबू माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघ. रे बाळा काही एक होत नाही. असं कसं चांगलं माझं बाळ तो. बाबू असं चावला. हा तुम्हा सर्वांना कळवण्यास अत्यंत आनंद होतो. यावर्षी आई झोळाईच्या पालखीचा मान वल्लभपंत जोग यांच्याकडे आहे. ऐका 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 ऐका. पालखीचा मान माझ्याकडे यावर्षी आहे हे खरंय, पण ही सेवा करण्याची संधी मी माझे होणारे सासरे शंकरराव परचुरे यांना देऊ इच्छितो. जावई बापू. गावकऱ्यांनी तशी परवानगी द्यावी. कुणाची काय हरकत? झोळाई देवीचा. झोळाई देवीचा. झोळाई देवीचा. आता तरी उमेला भेटायला मी कधी येऊ शकतो ना. सासूबाई मला खूप भीती वाटते. गप गो. यांना बोलवायचं का आपण? वैद्य बाब बघतायत ना. होईल सगळे नीट. काळजी करण्यासारखे काही नाही. कळले? गप्पा बस.
झाले का चाटण तयार? हो, हे घे. वैद्यबुवा, काळजीचं काही कारण नाही ना? वास्तविक जीवावरच बेतायचे. जनावरांचे विष रक्तात भिनावयास वेळ नाही लागायचा, परंतु आपल्या सदाभाऊने प्रसंगावधान दाखवले. क्षणाचाही विलंब लावला नाही. मांडीस करकचून दोर बांधला म्हणून शरीरात विष नाही चढले आणि स्वतः विष सोकून घेऊन फेकले म्हणून बाबू दृष्टीस आहे. हो, बाबूचा पुनर्जन्मच झाला सदाभाऊंमुळे. अरे बाळा, बाबू बाबू बाबू, उठू नको बाळा, झोपून राहा, झोपून राहा. अरे बाबू, खुळायस का तू? अरे रडू नको. असा जीवाला जीव देणारा भाऊ तुला लाभला, याचा अभिमान आणि आनंद बाळग. पांग फेडलेस बाबा आई बापाचे. खरंच होय हो सदाशिवा, फारच मोठे धाडस दाखविलेस बाबा. सोपे नाही होय. बरं, मी येतो. काळजीचं काही कारण नाही. उद्या याला दाखवायस घरी घेऊन या. बाबू, तुम्ही दोघं जण सदाशिव भाऊंची थट्टा करायचात ना रे? आज त्याने तुझं जीव वाचवले ना बाबू. हा, थोडक्यात काय, तोच राम बनून लक्ष्मणाच्या मागे उभं राहिलो. खरं की नाही? अगं सुलोचने, रडू नको. अगं जीवावरचे संकट टळले. गोदे, देवासमोर गुळ खोबरे ठेव हो. आणि आपल्या सदाशिवाची अरे सदा बाळा, काय झालं? अरे भाऊ, सदा सदा उठ. सदा सदा काय झाले तूच? अरे उठ उठ, डोळे उघड बाळा. भाऊ भाऊ, काय झाले तुला?
वैद्यांना बोलव. सदाशिवा, अरे काय झाले? अगं पाणी घेऊन ये पटकन. सदाशिवा, अरे डोळे उघड. सदाशिवा, काय झालं?